जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख. डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचा सोल्युशन आपण इथं पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, सर फक्त एका कुणबी नोंदणीवरून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळेल का? हे बघा, एक नोंदणी असली तरी आपल्याला म्हणजे मिळू शकतो, फक्त तो जो मानक दिनांक पूर्वीचा प्रूफ असला पाहिजे. आणि तो आता जसा कुणबी म्हणजे ओबीसी साठी जो मानक दिनांक 1967 पूर्वीचा, आता तो पुरावा देताना दुसरी गोष्ट, आपण म्हणजे आपली वंशावळ तुम्हाला अशी बनवायची आहे की तुमचे जे नाते संबंध आहे ते स्पष्ट होतील. म्हणजेच आता समजा तुमचे आजोबाच्या दाखल्यावरती कुणबी असेल, मग ते तुमचे आजोबा आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी वंशावळ विस्तृत करा. म्हणजे समितीला पण म्हणजे तुमचे नाते संबंध म्हणजे समितीचा संशय प्रत्येक याच्यामध्ये काय असतो का तुम्ही नामसदृश्य व्यक्तीचे डॉक्युमेंट लावून जे तुमचे नातलग नाहीयेत ते लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. फक्त एवढं जर आपण म्हणजे काळजी घेतली का आपले नातेसंबंध म्हणजे जे आपण डॉक्युमेंट्स वापरलेले ते आपल्याच नातेवाईक ब्लड रिलेटिव्हचे आहेत, हे जर त्यात आपण त्याच्यात यशस्वी झालो तर त्याच्यासाठी एकच मार्ग असतो, आपली वंशावळ सविस्तर आणि विस्तृत करा आणि नातेसंबंध म्हणजे त्याच्याने स्पष्ट होतो आणि त्या अनुरूप डॉक्युमेंट लावा. शक्य असेल तर आता आपण समजा आजोबाचा लावला तर चुलत आजोबा असतील तर त्यांचा लावण्याचा प्रयत्न करा. जर आजोबा एकटेच असेल तर मग तुम्ही वडील, मोठे काका, लहान काका, म्हणजे भलेच त्यांच्या जातीवर म्हणजे कुणबी नोंद नसेल परंतु नातेसंबंध स्पष्ट होतो, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेरी आहे, सर तुमच्या सोबत संपर्क साधावा चा आहे, मला बोलायचं आहे तुमच्याशी. हे बघा, युट्यूबचं जे गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे मोबाईल नंबर वगैरे कोणाला शेअर करत नाही, परंतु तुम्ही ज्या टेलिग्राम चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाही. आणि प्रत्येक कॉमेंट मी युट्यूब वरती असलेला आपल्या दर्शकांची अडचणी ते नक्कीच त्याचे म्हणजे ते घेत असतो. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या बीएमएस झाले, कुणबी सर्टिफिकेट आहे बट व्हॅलिडिटी नाही आणि क्लास 1 च्या पोस्ट साठी मी कंपल्सरी आहे, 15/2/24 लास्ट डेट. हे बघा, मुळातच तुम्ही बीएमएस केलंय तर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं गरजेचं होतं. तुम्हाला म्हणजे 11वी 12वी सायन्स मध्ये तुम्ही करू शकला असता. बीएचा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेत होता त्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करू शकत होता. आता ठीक आहे, तुम्हाला समजा आता नोकरीसाठी जर लागायचं असेल तर नोकरी लागल्यानंतर 6 महिन्यात तुम्हाला व्हॅलिडिटी द्यायची असते, असा नियम आहे. आणि ज्याप्रमाणे आता समजा तुम्ही जो अप्लिकेशन केलंय नोकरीसाठी, तर तो अप्लिकेशन फॉर्म 15 च्या ऐवजी वापरून आणि तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. पुढची क्वेरी आहे, सर जात पडताळणीवर सिग्नेचर करेक्ट होत नाहीये तर काय करता येईल? हे बघा, जात पडताळणी समितीचा जो ऑनलाईन आपण डाउनलोड केल्यावरती त्याच्यावर जर क्वेश्चन मार्क असेल तर त्या सिग्नेचर प्रॉपर्टीला आपण म्हणजे ज्या कॉम्प्युटरवर बसतो तर तिथं अॅक्रोबॅट रीडर म्हणजे असणं गरजेचं आहे. तर सिग्नेचरच्या ठिकाणी राईट क्लिक करायचंय, ट्रस्टेड झोन मध्ये जायचंय आणि त्या सगळ्या लिंक आहेत त्या चेक करून आणि व्हॅलिडेट केलं तर व्हॅलिडेट होतो. आणि याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर माझ्या एंड स्क्रीनला पण ती लिंक तुम्हाला भेटेल. आणि तुम्हाला मी लागल्यास या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण ती देईन, तिथनं तुम्ही ते फॉलो करा. नेक्स्ट क्वेरी आहे, तुमचा नंबर द्या ना प्लीज. माझं पूर्ण एज्युकेशन एमएच मध्ये झालं आहे. मी 30 वर्षापासून महाराष्ट्रात राहतो, पण वडील आणि पंजोबा एमपी ची आहेत, त्यात जातीची कुणबी आहे. कास्ट व्हॅलिडिटी बनेल का सर? तुमच्या पूर्वज महाराष्ट्रात राहत होते. हे बघा, तुम महाराष्ट्र आपल्याला महाराष्ट्रातलं म्हणजे जो मूळ म्हणजे रहिवासी जो आहे, कायमस्वरूपी रहिवासी त्याला आपण म्हणतो,
तर तो मानक दिनांक पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असाल तर तुम्हाला तिथं महाराष्ट्राचे कास्ट सर्टिफिकेट मिळते, महाराष्ट्राची जात पडताळणी दाखला मिळतो. आता तुम्ही मानक दिनांक पूर्वी म्हणजे महाराष्ट्रात राहत होते, ठीक आहे, तर त्याच्यावरून मिळू शकतो. परंतु त्या मानक दिनांकाच्या पूर्वीच लगेच तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले असाल तर मात्र मग मग तुम्ही इथले कायमस्वरूपी रहिवासी होत नाही, त्यावेळेस तिथं अडचण येईल. नेक्स्ट क्वेरी आहे, माझी जात मोची आहे, सर्व डॉक्युमेंट मोची जातीचे उल्लेख असलेले आहे, पण माझे वडील त्यांच्या टीसी वर मारवाडी मोची ही जात लिहून झाली आहे, पण माझं व्हॅलिडिटी झालेली आणि माझं कास्ट सर्टिफिकेट पण रद्द केलं. ह्याची व्हॅलिडिटी म्हणजे ती रद्द केली. हे बघा, मुळातच आपल्या महाराष्ट्रामध्ये मोची ही शेड्यूल कास्ट मध्ये येतो, तर त्याचा सिरियल नंबर 11 आहे. आता मोची मध्ये म्हणजे मोची जर लिहिलेला असेल किंवा तेलुगू मोची असेल किंवा कामठी मोची मोची असेल तर असे जे म्हणजे देता येते. फक्त ते महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असले पाहिजे, म्हणजे मानक दिनांक पूर्वीपासूनचे महाराष्ट्राचे जर असेल आणि हे जर 3 म्हणजे असेल, मोची, तेलुगू मोची, कामठी मोची असेल तर मिळतं. आता तुमचा मारवाडी मोची म्हणून जर आहे तर ते आपल्या कास्ट चे जे जातीचे मध्ये जे आहे तो मारवाडी मोची हा नाहीये, त्याच्यामुळे तुमचं ते रिजेक्ट झालं होतं. नेक्स्ट क्वेरी आहे, आय हॅव कास्ट सर्टिफिकेट बट नॉट व्हॅलिडिटी, कॅन आय गेट ऍडमिशन इन IIMS? हे बघा, आता AIIMS हे जे आहे केंद्रीय म्हणजे हे कॅटेगरी मध्ये येतो, म्हणजे याचे ऍडमिशन हे केंद्राच्या नुसार म्हणजे होतो. आता जेवढ्या पण केंद्राच्या सरकारी भरती असतात किंवा केंद्राच्या महाविद्यालयाचे ऍडमिशन असतात तर तिथं तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला कास्ट व्हॅलिडिटी नसते. कास्ट व्हॅलिडिटी कोणाला असते? आता समजा आपल्या महाराष्ट्रात जर तुम्हाला व्हॅलिडिटी का लागते तर तुम्हाला महाराष्ट्रातले जे आरक्षणाचे फायदे आहेत ते घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. आणि ते म्हणजे महाराष्ट्रातले जे ऍडमिशन्स असतात किंवा महाराष्ट्रातील नोकऱ्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर मागास प्रवर्गात त्याच्यावरती म्हणजे बेनिफिट घ्यायचं असेल तर व्हॅलिडिटी लागते. आता मुळातच AIIMS हा जो आहे केंद्रीय म्हणजे महाविद्यालयाच्या ऍडमिशन मध्ये ते म्हणजे तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला साधारणपणे व्हॅलिडिटी लागत नाही. मात्र काही कॉलेज अपवाद आहेत, ते एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. जसं नागपूरचा VNIT कॉलेज आहे, तिथं तो केंद्राचा आहे परंतु तिथं महाराष्ट्राची जी कास्ट व्हॅलिडिटी विचारली जाते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर आम्ही 1950 अगोदर पासून नागपूरला राहतो, पण 1915 मध्ये दादाजी MP ला जाऊन जन्म झाला आहे, तर कास्ट? हे बघा, आता तुमचं म्हणजे तुम्ही 1950च्या अगोदर पासून नागपूरला राहताय आणि तुम्ही 1915 मध्ये दादाजी MP ला जाऊन जन्म झाला तर ठीक आहे, तर तुमच्या दादाजीचा जन्म म्हणजे 1915 मध्ये MP ला झाला असेल, परंतु मानक दिनांक पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी म्हणजे तुम्ही जर नोकरी निमित्त किंवा काम धंद्या निमित्त बिझनेस पर्पज जर तुम्ही शिफ्ट झाले असाल तर तो कायमस्वरूपी रहिवास होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे आता जसा आजोबा आहेत म्हणजे ते तुमचे 1915 मध्ये MP मध्ये होते, पण आता तुमचे वडील यांचा जन्म कुठे झालाय ते महाराष्ट्राचा असेल आणि 1950 पूर्वीचा असेल तर मग तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हॅलिडिटी करता येते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी कास्ट ST आहे पण आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू महादेव कोळी ऐवजी हिंदू कोळी आहे. हे बघा, आता हिंदू महादेव कोळी जे आहे ते ST मध्ये येतात, मात्र हिंदू कोळी जे आहे ते SBC मध्ये येतात.
तर तुम्हाला हे म्हणजे सिद्ध करावं लागेल, कारण जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. तर तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही हिंदू महादेव कोळी आहेत आणि त्याच्या अनुरूप तुमच्याकडे नोंदणी असलेले पुरावे जे आहेत मानक दिनांकापूर्वीचे, म्हणजे एसटी साठी 1950 पूर्वीचे तुमच्याकडे जर पुरावे असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी मिळू शकते. नेक्स्ट क्वेरी आहे सर 2018चा GR द्या. हे बघा, माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये मी टेलिग्रामच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनल मध्ये सगळे जेवढे GR वगैरे सगळ्या ज्या ज्या म्हणजे PDF असतात त्या मी तिथं अपलोड करत असतो आणि तिथं अवेलेबल आहे. तर डिजिटल बनू 786 टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं तुम्हाला ते भेटेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मला BMS डॉक्टरचा परमनंटच्या वेकन्सी. आता हा कॉमेंट्स आपण घेतलंय. काही जे आपले डाऊट्स आहेत आणखी ते जर आपण इथं घेऊया. आपले एक दर्शक आहेत, त्यांनी नीट साठी म्हणजे ते OBC आहेत, नीटचा एक्झाम द्यायचंय त्यांना. आता त्यांचा जो UPचा म्हणजे त्यांचा आता 15 वर्षापूर्वीपासून ते महाराष्ट्रात राहत आहेत, परंतु त्यांचा मूळ गाव जो आहे तो UP आहे. आणि 15 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रात राहत असल्यामुळे त्यांचा आता प्रश्न आहे का कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कुठनं काढायचं. हे बघा, आता मुळात तुम्ही OBC असल्यामुळं तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी 1967 पूर्वीपासून जर असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घेता येईल. आता समजा तुम्ही 15 वर्षापासून म्हणजे 1967 नंतर महाराष्ट्रात राहायला आले तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट, महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही आणि व्हॅलिडिटी पण होणार नाही. मात्र तुम्ही म्हणजे OBC आहात आणि समजा मानक दिनांकापूर्वी नंतर समजा तुम्ही महाराष्ट्रात आले तर याचा अर्थ तुम्हाला जातीचा दाखला मिळणार नाही असं होणार नाही. तुम्हाला जातीचा दाखला मिळेल, परंतु तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असेल, ज्याच्यात तुम्हाला महाराष्ट्राच्या आरक्षणाचे फायदे मिळणार नाही. मात्र केंद्राच्या ज्या पोस्ट आहेत किंवा ऍडमिशन आहे तिथं तुम्ही ते जो जातीचा दाखला तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट किंवा मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट घेऊ शकता. आता मुद्दा तुमचा जो होता का डोमोसाईल सर्टिफिकेट, डोमोसाईल आता तुम्ही महाराष्ट्रात म्हणजे डोमोसाईलचा क्रायटेरिया काय आहे, महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचा डोमोसाईल मिळतो. तर तुम्ही ते महाराष्ट्राचं डोमोसाईल काढू शकता. फक्त तुम्हाला महाराष्ट्राचं कास्ट सर्टिफिकेट नाही मिळणार, महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही. आता नॉन क्रिमिलियरचा प्रश्न आहे. तर नॉन क्रिमिलियर हे बघा, आता जर तुम्हाला महाराष्ट्राचा जातीचा दाखला समजा मिळणार नसेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर पण तो इथनं काढता येणार नाही. कारण नॉन क्रिमिलियर कोणाला काढता येते तर ज्याच्याकडे महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट आहे त्यालाच काढता येते. आता तुम्हाला म्हणजे तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो तुमचं गाव म्हणजे आता UP तुम्ही जसं सांगितलं तिथं UP वरनं तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल आणि तिथनच तुम्हाला जर तिथले तुमच्या UP मधनं आरक्षणाचे फायदे घ्यायचे असेल तर UPचं नॉन क्रिमिलियर. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रात केंद्रीय विद्यालय मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल म्हणजेच ऑल इंडिया कोटातनं जर तुम्हाला नीटची ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तो जोडला तरी तिथं म्हणजे चालतो. म्हणजे फक्त केंद्रीय ऑल इंडिया कोटासाठी तुम्हाला म्हणजे 85 स्टेट कोट्यामध्ये नाही भेटणार. 15% जे ऑल इंडिया कोटा आहे त्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, OBC म्हणून OBC NCL लागेल आणि प्लस
तुम्हाला म्हणजे आता तिथं जे डोमोसाईल आहे तुम्ही महाराष्ट्राचे दिला तरी चालते, त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. आणखी दुसरा एक आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती पण काही कॉमेंट्स आहेत ते पाहूया. आणि शक्यतो आहे ना व्हॉट्सअप वगैरे तुम्ही युट्यूबच्या याच्यामध्येच म्हणजे कॉमेंट्स करत चला, कारण मी ईमेल आय डी फार क्वचित म्हणजे हे करतो, आणि व्हॉट्सअप पण फार कमी यूज म्हणजे बघतो. तर कृपया जे काही तुमचे अडचणी आहेत तर त्या अडचणी तुम्ही युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये वापरलं तर उत्तम होईल. अ, आपले एक दर्शक कमेंट्स करते हैं, सर कास्ट वैलिडिटी के लिए कौन कौन से डॉक्यूमेंट्स लगते हैं और कौन से लिंक पर अप्लाई करना पड़ता है? ये देखो, कास्ट वैलिडिटी के लिए तुम एजुकेशनल डॉक्यूमेंट यानी शैक्षणिक पुरावे भी दे सकते हो, या तो महसूली पुरावे जिसको रिवेन्यू प्रूफ भी बोलते हैं। तो या मुझे आता है ना, कोई भी जो गवर्नमेंट सेमी गवर्नमेंट के जो भी डॉक्यूमेंट है, जैसे पहले के अगर नगर पालिका के बर्थ डेथ है वो भी चलेंगे, यानी गवर्नमेंट और सेमी गवर्नमेंट के जो डॉक्यूमेंट्स है जिसके ऊपर जाति का उल्लेख है, या तो तुम्हारा जो वंश परंपरागत बिजनेस रहता है यानी परंपरागत व्यवसाय, उसके रिलेटेड अगर डॉक्यूमेंट्स है तो वो चल जाते हैं। और कास्ट वैलिडिटी के लिए जो है CCBIS के ऊपर आप मतलब मैंने जाएंगे भारती के वेबसाइट पे, तो वहां पे आपको अप्लाई करना रहता है। नेक्स्ट क्वेरी आहे, माझी एनटीडी कॅटेगरी आहे, मला आता ओबीसीचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, तर कास्ट सर्टिफिकेट 1 इयर नंतर एक्सपायर्ड होतो का? हे बघा, कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्राचे जेवढे कास्ट सर्टिफिकेट आहे ते म्हणजे तुम्हाला त्याला व्हॅलिडिटी नसते, तुम्ही म्हणजे लाईफ टाइम वापरू शकता. मात्र जर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते 1-1 वर्षामध्ये तुम्हाला, कारण त्याच्यामध्ये इन्कमच्या रिलेटेड असतंय, तर तुम्हाला प्रत्येक वर्षी ओबीसी आणि एनटी व्हीजेएनटी यांना दरवर्षी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतंय. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.